तर राम राम मंडळी, जर तुम्ही आपल्या चॅनलवरच्या अगोदरचे दोन व्हिडिओ बघितले नसतील तर ते अगोदर बघा, कारण तिथून पुढचा हा प्रवास आहे. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. कुंभेफळचा मुक्काम झाल्यानंतर आता आम्ही पुढच्या दिशेने चाललोय. तर या ठिकाणी आंघोळीला जागा होती, पाणी वगैरे चालू होतं, लोक पण थांबत होते, तर त्यामुळे आम्ही पण थांबलोय. आणि हा जो समोर ग्रुप बसलेला दिसतोय तर त्यांच्या आंघोळ्या ते झाल्यात, तर ते लगेच हरिपाठ किंवा भजन म्हणत तिथं बसलेत. आणि पाठीमागून बाबांची पालखी येईपर्यंत आमच्या आंघोळ्या त्या आवरल्या आणि परत आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. तर आता दिंडी येऊन पोहोचली पिंपरखेड या गावामध्ये. तर दरवर्षीप्रमाणे या गावामध्ये दिंडीच्या नाश्त्याची सोय केलेली असते. तर या ठिकाणी मारुतीचं खूप सुंदर मंदिर आहे, त्यासमोर थोडा वेळ अभंग वगैरे होता. तर आता दिंडी येऊन पोहोचली परांडा या शहरामध्ये. आणि या ठिकाणी दिंडीच्या बंदोबस्ताचं काम हे API प्रवीण सरांकडे येतं. ते स्वतः आलेत, बाबासोबत चालत आहेत. तर आता इथं मोठमोठाले बोर्ड लावलेले आहेत एकनाथ महाराजांच्या दिंडीचे आणि भगवान बाबांच्या दिंडीच्या स्वागतासाठी. आणि जशी बाबांची दिंडी परांड्यामध्ये आली आहे तसे दिंडीच्या समोर फटाके वाजवून आणि पुष्पवर्षाव करून दिंडीचं स्वागत करण्यात येत आहे. तर हे जे तुम्ही समोर पाहताय हे आहे कल्याण सागर माध्यमिक विद्यालय. तर या ठिकाणी बाबांच्या पालखीच्या स्वागतासाठी परांड्याचे सुजित सिंह ठाकूर साहेब स्वतः आलेले आहेत. पालखीचा रथ पण येऊन पोहोचलाय आणि दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी कल्याण सागर समूहाकडून पूर्ण दिंडीला महाप्रसाद आणि ज्या ठिकाणी कर्तव्य आणि परंपरा एकाच ठिकाणी येते त्यावेळेस आपल्याला असं काही पाहायला मिळतं. या मॅडम स्वतः ड्युटीवर असून वारकऱ्यांना वाढायचं काम करत होत्या. तर महाप्रसाद वगैरे झाला आणि शिट्टी वाजली की सगळे झेंडेकरी आपापले झेंडे घेऊन 10 ते 15 सेकंदाच्या आतमध्ये पुढील वाटचालीसाठी लगेच तयार झाले. तर आता दुपार झाली आहे आणि माऊली विसावा म्हणून एक ठिकाण आहे. तर या ठिकाणी आता 1-1.5 तास दिंडी थांबणार आहे. आणि माऊली विसावा या ठिकाणी थांबल्यानंतर पूर्ण दिंडीला गरमागरम भजे खायला असते. हे आपले चोपदार मामा, पोलीस मामा, तिकडे पोलीस मामा दाखवते तिथं.
माऊली विसावा या ठिकाणाहून आता पुढे आल्यानंतर दिंडीचं उभं रिंगण आहे या ठिकाणी. माघारी आली. आता दिवसभर पाऊस नव्हता आणि जसं आम्ही मुक्कामाच्या गावाजवळ आलो की लगेच पावसाला सुरुवात झाली. हा ओके. आणि या गावात आलो तर आजच्या मुक्कामाची सोय आमची अशा पद्धतीने झालेली आहे. दरवर्षी मामांत या ठिकाणी येतात त्यामुळे त्यांची ओळख होती. मग याच ठिकाणी पुन्हा ह्या वर्षी आम्ही मुक्कामाला आलो. तर सकाळ झाली. सकाळच्या आताशी 5:30 वाजलेत आणि आजच्या आंघोळीची सोय आमची अशी. या ठिकाणी विहीर आहे, डायरेक्ट विहिरीतून पाणी घ्यायचं आणि थंड पाण्याने आंघोळ करायची. मामा तोपर्यंत लगेच बकेट घेऊन रेडी. चालू झाला आता पुढच्या मुक्कामाच्या दिशेने. कोणती नदी? सीना नदी. या ठिकाणी आता पालखी येते. बारूड बोलायचं का पुन्हा बोलायचं. तर आता दिंडी येऊन पोहोचली अकोलगाव मध्ये. माडा आपण माडा ट्रॅक्टर वर पण दूध आणले. गावापासून 3 किलोमीटर. राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे. हरे राम. आणि अकोलगाव मधून पुढे आल्यानंतर रस्त्यामध्ये अचानक एवढा जोरदार पाऊस आला ना, आम्ही डायरेक्ट शेजारच्या एका गोडाऊनमध्ये शिरलो. रेल्वे स्थानकावर. तर हे आहे कुर्डुवाडी जंक्शन. बाबा या पुढं आता आपल्याला थांबायची जायचंय ना. तर दिंडी येऊन पोहोचली कुर्डुवाडीमध्ये आणि आजचा मुक्काम इथंच आहे. त्यामुळे या ठिकाणी महाप्रसाद आणि मोफत औषध उपचार आणि शिबिर आहे.
संध्याकाळ झाली तर आजच्या मुक्कामाची सोय आमची कुर्डवाडी पासून पुढे आल्यानंतर संत सावतामाळी म्हणून एक खूप मोठा स्टार्टअप आहे, तर त्याचा व्हिडिओ मी स्पेशल टाकणार आहे युट्यूब चॅनलवरती. तर या ठिकाणी बघा दुसऱ्या पण दिंडीतले काही लोक या ठिकाणी थांबले तर मुक्कामासाठी. तर इकडे मी तुम्हाला दाखवत होता यांचं स्वतःचं टी मार्ट वगैरे यांनी टाकलेलं आहे. पलीकडे दूध शीतकरण केंद्र पण आहे. तर इथं आल्याबरोबर त्यांनी आम्हाला खाणे कधी आहे नेहमीप्रमाणे सकाळी सगळं आवरलंय आणि आता आम्हाला जायचंय मोडलिंब या गावामध्ये. आपला एकुलता एक मुलगा कुंडली हाच त्यांच्या म्हातारपणाचा त्यांच्या उरलेल्या आयुष्याचा एकमेव आधार होता. कुंडलिकाच्या जन्मासाठी या म्हाताऱ्या आई वडिलांनी शेकडो दिवस केले. या ठिकाणी गावामध्ये भजन येऊन स्वागत करणं म्हणजे आमचं हे देखो येऊ बजे खाऊ बजे. पुणे न्यूज बेस लॉक आपलं गाणं सापडलं का? नाही आम्ही असं पाठी होते पाठीवर ठेवलं. गाड्या टाकून आले. तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम
ज्ञानोबा तुकाराम तुकाराम
काय जंगल सुनील चालले आंघोळ कुठं करायचं चला ना काय केले त्याला अशी होत नसतं तसं काही नसतं लांबून घ्यायचा जेडा घालायचा इथे आहे भगवानगड घरी जाऊ आम्ही घरी जाऊ मला यायचंय मला यायचंय कसं जायची What?